जेव्हा पिण्याच्या पाण्यावर जनावरांना मनाई नव्हती, पण दलितांना होती. महाडच्या चौदार तळ्याच्या काठावर आईसमोर तहानलेलं लेकरू पाणी समोर असूनही हक्काने पिऊ शकत नव्हतं. हा फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता, हा होता मानवी अस्तित्वाचा अपमान. 20 मार्च 1927 महार सत्याग्रह, समतेच्या लढ्याची ठिणगी पेटली आणि या अन्यायाला संपवण्यासाठी एक महामानव उभा राहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आज येथे फक्त चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी जमलो नाही आहोत. आपण येथे जमलो आहोत हे सिद्ध करण्यासाठी की आम्ही ही माणसं आहोत. महाड नगरपालिकेने ठराव करून हे तळे सर्वांसाठी खुले केले आहे. जर हे सार्वजनिक तळे आहे तर आम्हीही त्या सार्वजनिक समाजाचा भाग आहोत. आम्ही दया मागत नाही, आम्ही भीक मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागत आहोत. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही. पाणी हा फक्त एक प्रतीक आहे. हा संघर्ष आहे समतेसाठी, स्वाभिमानासाठी आणि मानवतेसाठी. शतकानुशतके आम्हाला अस्पृश्य ठरवण्यात आले, आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवण्यात आले, आम्हाला देवळांपासून दूर ठेवण्यात आले, आम्हाला माणूस म्हणूनही मान दिला गेला नाही. आज आपण त्या अपमानाला नकार देत आहोत. जर आपल्याला स्वाभिमान हवा असेल तर आपल्यालाही बदलले पाहिजे. वाईट सवयी सोडा, मुलांना शिक्षण द्या, एकत्र या, संघटित व्हा. लक्षात ठेवा, हक्क दिले जात नाहीत, ते मिळवावे लागतात. आम्ही कोणापेक्षा कमी नाही. आम्ही या समाजाचे समान सदस्य आहोत. आज आपण फक्त तळ्याचे पाणी पिणार नाही, तर जगाला दाखवणार आहोत की समता हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आपला हा संघर्ष जगातील महान क्रांतींसारखाच आहे. आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, आम्हाला समता हवी आहे, आम्हाला बंधुता हवी आहे. चला शांततेने पुढे जाऊया, शिस्त राखूया आणि आजपासून आपल्या नव्या इतिहासाची सुरुवात करूया.